Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. तर आपण 6th स्टँडर्डचा 3 डायमेन्शनल शेप्स हा लेसन जो आहे तो बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 2D आणि 3D याच्या भोवती गोल 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 फिरतो आहोत आणि खूप सारे शेप्स पण समजून घेतो आहोत. आता असेच वेगवेगळे शेप्स, वेगवेगळे आकार तुम्ही तुमच्या सायन्स लॅबमध्ये बघितलं असेल. तुमची शाळेमध्ये गणितीय पेटी आहे का? की जी पत्र्याची पेटी आहे त्याच्यामध्ये खूप सारे शेप्स आहे असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. या गणितीय पेटीमध्ये खूप सारे आकार असतात. हे आकार नक्की कसे तयार होतात हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिला आपला शेप आहे 3 डायमेन्शनल शेप. म्हणजे 3D शेप. हे तुम्ही नक्की बघितलं आहे कुठे? तुमच्या त्या गणितीय पेटीमध्ये. मग पहिला शेप काय आहे? प्रिझम. 10वीचे विद्यार्थी एक्सपेरिमेंट करतात बघा. तो एक सूर्याचा किरण त्या प्रिझममधून पाठवल्यानंतर त्याचे 7 रंगांमध्ये रेनबो तयार होत असतो. तोच तो प्रिझम काचेचा असतो बघा. बघितलाय तुम्ही सायन्स लॅबमध्ये. तर हा जो प्रिझम आहे तो अशा पद्धतीने दिसत असतो. पण आता हा ट्रँग्युलर प्रिझम हा काय आहे? याला तुम्ही ट्रँग्युलर प्रिझम म्हणणार. हा ट्रँग्युलर प्रिझम होणार कसा तयार? त्याच्यासाठी एक छान सोपीशी आयडिया आहे. तुम्ही घरी सुद्धा हे करायचंय. काय करायचं? कार्डशीट घ्या किंवा तुमचं न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर घेतला तरी चालणार आहे. त्या न्यूजपेपरचे अशा पद्धतीने ट्रायंगल कापायचे. किती ट्रायंगल कापायचे? जसे 15 ट्रायंगल 10 to 15 ट्रायंगल्स ऑफ इक्वल साइज फ्रॉम द थिक कार्डबोर्ड. जाड पुठ्ठ्याचे, पेपरचे नका घेऊ बरं का. पेपरचे याला तुम्हाला खूप करावं लागतील. जाड पुठ्ठा घ्या. याचे असे 15 ते 20 10 ते 15 असे काय करा? त्रिकोण कापा 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 आणि ते काय करायचे? एकमेकांवरती अशी गट्टी ठेवायची. पैशांची कशी गड्डी असते? पैशांची गड्डी असते ना. पैसे कसे एकमेकांवरती ठेवतो तसे एकमेकांवरती. किंवा तुमची मम्मी पोळ्या केल्यानंतर काय करते? त्या पोळ्या एकमेकांवरती ठेवत असते आणि गड्डी तयार होत असते. त्या पद्धतीने हे ट्रायंगल काय करायचे? एकमेकांवरती ठेवायचे. आणि ठेवल्यानंतर काय होतंय? तर तुम्हाला एक 3 डायमेन्शनल शेप मिळतोय. मग आता 3 डायमेन्शनल शेपमध्ये काय मिळाला? तुम्हाला इथे ट्रायंगल पण मिळाला. दिसतोय हा तुम्हाला? हा ट्रायंगल पण मिळाला आणि त्याच्या खाली एक हा सरफेस. कोणता सरफेस आहे रे? कुठला सरफेस आहे? एक रेक्टँग्युलर सरफेस पण मिळाला. म्हणजे हे ट्रायंगल ज्यावेळेस एकमेकांवरती असे ठेवत जाऊ तर अशा पद्धतीने आकार तयार होतो आणि ह्या आकाराला आपण काय म्हणणार? तुम्ही ट्रायंग्युलर प्रिझम म्हणणार आहोत. म्हणजे हा वरती असा असतो, वरती हा असा आकार असतो आणि खाली काय असतो? तर अशा पद्धतीने हे एकमेकांना जॉईंट असतात. सो असा एक आकार तयार होत असतो. याला आपण ट्रायंग्युलर प्रिझम म्हणत असतो. आता या ट्रायंग्युलर प्रिझममध्ये वरचा जो आहे, हा जो फेस आहे, हा कुठल्या आकाराचा दिसतोय रे तुम्हाला? हा फेस दिसतोय तुम्हाला ट्रायंग्युलर. कुठला दिसतोय? ट्रायंग्युलर. म्हणून ह्या प्रिझमच्या या वरच्या आकाराला काय, जर तुम्हाला कधी नावं द्यायला आली तर तुम्ही लक्षात ठेवा. याला म्हणणार तुम्ही ट्रायंग्युलर फेस. काय म्हणणार? ट्रायंग्युलर. कारण तो त्रिकोण आकृती आहे, त्रिकोणासारखा दिसतो म्हणून त्याला ट्रायंग्युलर फेस म्हणणार. त्याच्यानंतर हा व्हर्टिकल फेस. याचे काय आहे? ही व्हर्टिकल फेसेस आहे. कुठले? हे. याला म्हणणार तुम्ही, हा जो रेक्टँगल साईड जो तयार झालेला आहे याला काय म्हणणार तुम्ही? व्हर्टिकल फेस. 2 प्रकारचे. मग तुम्हाला विचारतील की अरे ट्रायंग्युलर प्रिझम कोणत्या 2 फेसेसपासून तयार झालेला आहे? एक ट्रायंग्युलर फेस आणि एक व्हर्टिकल फेसपासून तयार झालेले आहे. या सगळ्यांना तुम्ही कडा म्हणणार आहात. ट्रायंग्युलर फेस. आणि याच्यामध्ये पण काय असतो? याच्यामध्ये पण एक त्रिकोण तयार होतोय बघा. दिसतोय तुम्हाला? हा एक त्रिकोण तयार होतो. याला परत अजून एक ट्रायंग्युलर फेस आहे आणि खालचे काय आहे? व्हर्टिक्स आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते बघा. ट्रायंग्युलर प्रिझमच्या बाबतीत तुम्हाला काय समजलं? दिस इज ट्रायंग्युलर फेस. याच्या आतमध्ये पण एक फेस तयार झालेला आहे. 2 ट्रायंग्युलर फेसेस तयार झालेले आहे. याला तुम्ही व्हर्टिकल, जो आयताकृती त्याला व्हर्टिकल फेस म्हणणार आणि हे त्याच्या एजेस आणि ह्या त्याच्या व्हर्टिक्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ह्या काउंट करायच्या आहे. काय काउंट करायचं आपल्याला? याला व्हर्टिक्स किती आहेत? व्हर्टिक्स किती आहेत? चला, व्हर्टिक्स म्हणजे 2 बाजू एकत्र जिथे येतात ते पॉईंट. 1 2 3 4 5 आणि हे मधला जो ट्रायंगल आहे हे डॉट 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 डॉट, हे डॉट 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 डॉट, हे तिन्ही साईड इथे एका बिंदूत येऊन मिळत आहे. असे 6 काय मिळाले तुम्हाला? 6 व्हर्टिक्स मिळाले. शिरोबिंदू किती मिळाले तुमच्या ट्रायंग्युलर प्रिझमला? 6. मग तुम्हाला विचारलं की ट्रायंग्युलर प्रिझमला व्हर्टिक्स किती असतात, शिरोबिंदू किती असतात?
तर हे 5 आणि मधला एक 6 असे किती असतात? 6 व्हर्टिक्स असतात. त्याच्यानंतर विचारलं ट्रायंग्युलर फेसेस किती आहे? तुम्हाला दाखवलं ना, हा एक ट्रायंग्युलर फेस आणि आतमधला एक ट्रायंग्युलर फेस. असे किती ट्रायंग्युलर फेसेस आहे? ट्रायंग्युलर फेसेस आहे 2. किती आहे? हे सगळं पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ट्रायंग्युलर फेसेस किती आहे? 2. त्यानंतर रेक्टँग्युलर फेसेस किती आहे? रेक्टँग्युलर फेसेस 3 आहेत. किती आहेत? 3 आहेत. एक खालचा आणि बॅक साईडचा. बॅक साईडचं दिसणार नाही, पण तरी पण रेक्टँग्युलर फेसेस किती आहे तुमचे? 3 आहे. आणि एजेस कडा मोजूया आपण. कडा 1 2 3 4 5 6 7 8 9. किती झाल्या एजेस? किती झाल्या? 9. कडा किती झाल्या? 9. एजेस झाल्या 9 आणि तुमचे रेक्टँग्युलर फेसेस किती झाले? 3. कन्सेप्ट क्लिअर तुमची सगळ्यांची? ट्रायंग्युलर प्रिझम कसा तयार होतो? जेव्हा खूप सारे ट्रायंगल कापून कार्डशीटचे एकमेकांवरती अशी गड्डी ठेवली की असा शेप तयार होत असतो. त्याला ट्रायंग्युलर फेसेस किती असतात? हा एक आणि दुसरा एक. 2 ट्रायंग्युलर फेसेस असतात. त्याला कडा किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एजेस जातात. हे पण फिक्स झालं. व्हर्टिक्स किती? 1 2 3 4 5 आणि मधला एक 6. त्यानंतर रेक्टँग्युलर फेसेस किती? तर 3 असतात. 1 त्याच्या पाठीमागचा 2 आणि त्याच्या खालचा एक 3. सो अशा पद्धतीने हे सगळं झालं आपल्या ट्रायंग्युलर प्रिझमच्या बाबतीत. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष शाळेमध्ये जाल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारा, गणितीय पेटीमधून हा ट्रायंग्युलर प्रिझम बघून घ्या. ओके, लेट्स सी द नेक्स्ट 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हा आहे आपला नेक्स्ट म्हणजे रेक्टँग्युलर प्रिझम. आता हा रेक्टँग्युलर प्रिझम तयार करणं खूप सोपं आहे. जसं आपण ट्रायंग्युलर प्रिझम बघितलं ना, तसं काय करायचं? रेक्टँगल घ्यायचे, असे कार्डबोर्ड कापायचे, रेक्टँगल शेप आयताकृती कापायचे. असे किती? 10 ते 15 रेक्टँगल एकावरती एक असे गड्डीसारखे रचले तर तुम्हाला काय मिळणार आहे? हा शेप मिळणार आहे. ह्या शेप मिळालेले ह्या शेपला काय म्हणणार तुम्ही? रेक्टँग्युलर प्रिझम म्हणणार आहे. मग आता ह्या रेक्टँग्युलर प्रिझमचा वरचा जो आहे या वरच्या सरफेसला तुम्ही टॉप सरफेस म्हणणार आहात. टॉप सरफेस. त्याच्यानंतर इकडच्या साईडला या साईडला आहे, एका बाजूला आहे म्हणून त्याला व्हर्टिकल सरफेस म्हणणार आहात. काय म्हणणार? व्हर्टिकल सरफेस म्हणणार किंवा व्हर्टिकल फेस म्हणणार. आणि हा जो खालचा आहे पायाजवळचा याला काय म्हणणार? बॉटम फेस म्हणणार आहात. क्लिअर सगळ्यांना? ज्यावेळेस असे खूप सारे रेक्टँगल एकमेकांवरती अशी गड्डी तयार करतो, ज्यावेळेस जो टॉपचा असतो त्याला टॉप फेस काय म्हणतात? टॉप फेस म्हणतात. जो कडेचा आपल्याला जो दिसत नाही त्याला आपण व्हर्टिकल फेस, त्याला काय म्हणतो आपण? व्हर्टिकल फेस म्हणत असतो. आणि ही गड्डी अशी रचत गेल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक आकार मिळतो. आणि हा जो बॉटमचा म्हणजे खालचा जो भाग असतो त्याला आपण बॉटम फेस, म्हणजे 3 फेस असतात कुठल्या तुमच्या रेक्टँग्युलर प्रिझममध्ये? टॉप फेस, व्हर्टिकल फेस आणि बॉटम फेस, हे 3 फेज असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा तुमचा रेक्टँग्युलर प्रिझम तयार होणार. रेक्टँग्युलर प्रिझम खूप सोपा आहे. मग तो काय आहे? आकार कसा तयार झाला? क्यूबॉइडचा तयार झाला. आता क्यूबॉइडचं मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये इतकं छान समजावून सांगितलं, त्याच्यामुळे हे मी आता डबल तुम्हाला सांगणारच नाही आहे. मग क्यूबॉइड किती व्हर्टायसेस असतात तुमच्या क्यूबॉइडला? 1 2 3 4 5 6 7 8. ज्याला क्यूबॉइड समजलं असेल त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलं आहे. क्यूबॉइड म्हणजे तुमची वीट लक्षात ठेवा, तुमची कंपास पेटी लक्षात ठेवा. क्यूबॉइड हॅज 8 व्हर्टायसेस. त्यानंतर रेक्टँग्युलर फेसेस किती असतात? फेसेस सांगितलं, वरचा खालचा 2, हे 2, इकडचे 2. किती झाले तुमचे? 6 फेसेस. फेसेस किती झाले? 6. एजेस कडा किती असतात? कडा मोजा बरं. कडा पण माहिती आपल्याला, तोंडी पाठ झाल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती असतात? 12 एजेस. ठीक आहे. हे पण खूप महत्त्वाचं, पेपरला हे विचारलं जाऊ शकतो. तर आतापर्यंत आपण बघितलं ट्रायंग्युलर प्रिझम, दुसरा बघितला रेक्टँग्युलर प्रिझम. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट प्रिझम. आता इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी घरी करायला दिलेल्या आहेत.
ॲज इन ॲक्टिव्हिटी नंबर 1 and 2, जसं तुम्ही ट्रायंगल कापून एकमेकांवरती ठेवले आणि ट्रायंग्युलर प्रिझम झाला बघा, रेक्टँगल कापले एकमेकांवर ठेवले रेक्टँग्युलर प्रिझम तयार झाला, तसेच तुम्ही स्क्वेअर कापा, पेंटॅगॉन कापा, हेक्झॅगॉन कापा, असे खूप वेगवेगळे आकार कापा, एकमेकांवरती ठेवा, त्याच्या एजेस मोजा, त्याच्या व्हर्टिक्स मोजा, त्यांचे फेसेस मोजा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्की घरी करून बघायची आहे. आणि आता आपण पुढचा बघणार आहोत सिलेंड्रिकल ऑर सर्क्युलर प्रिझम. तर आपण 2 प्रकारचे प्रिझम बघितले. आता आपल्याला पुढचा जो प्रिझम आहे तो बघायचा आहे तुमचा सिलेंड्रिकल ऑर सर्क्युलर प्रिझम. सर्क्युलर प्रिझम कसा आहे, तर याच्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला काय करायचे, सर्कल्स. तुमचं सिलेंड्रिकल प्रिझमचं तुमच्या घरातलंच उदाहरण आहे. काय उदाहरण आहे, तुमची मम्मी जी आहे खूप साऱ्या पोळ्या करत असते सगळ्यांसाठी दिवसभरासाठी, आणि त्या पोळ्या काय करत असते, अशा एकावरती एक अशा रचत असते आणि ती थप्पी तयार होत असते. ते काय आहे, एक सिलेंड्रिकल प्रिझमचं आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे. तर चला सिलेंड्रिकल प्रिझम अजून व्यवस्थित समजून घेऊया. हे आहे तुमचं सिलेंड्रिकल प्रिझमचं उदाहरण. राईट द एलिमेंट्स ऑफ 3 डायमेन्शनल शेप फॉर्म. आता बघा, ही एक चपाती आहे. आपण काय करू, आपल्या डेली लाईफचं एक्झाम्पल घेऊ. ही तुमच्या मम्मीनी केलेली एवढी एक पोळी आहे आणि असं पोळ्यांवरती पोळ्या, असं मम्मी काय केली, अशी एक थप्पी पूर्ण सगळ्या, आणि तुमची जॉईंट फॅमिली आहे, एवढ्या पोळ्या करत गेली. मग काय झालं, एक शेप तयार झाला आणि त्या शेपला आपण काय म्हणणार आहोत, सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल किंवा सर्क्युलर प्रिझम म्हणणार आहोत. सर्क्युलर बघा, द 3 डायमेन्शनल फिगर फॉर्म बाय सिलेंडर. आणि हे ठेवल्यानंतर एक सिलेंडर सारखा आकार झालाय, सिलेंडर सारखा आकार तयार झालाय, म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, सर्क्युलर प्रिझम किंवा सिलेंड्रिकल प्रिझम म्हणणार आहोत. ठीक आहे. आता याची सरफेस समजून घेऊया. आता हे पण सिलेंडरचं एक एक्झाम्पल आहे. सिलेंडरचा आकार दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. आता याचे सर्क्युलर फेसेस बघा. वरती या बॉटलचं झाकण तुम्हाला गोल दिसतंय सगळ्यांना गोल. हा एक सर्क्युलर फेस झाला. त्याच्यानंतर खाली ही जी बॉटल आहे त्याचा जो बॉटम आहे, म्हणजे त्याचा जो खालचा भाग आहे, तो पण तुम्हाला असा गोल दिसतोय. येस, दिसतोय. म्हणजे ह्या जो सिलेंड्रिकल प्रिझम आहे किंवा सर्क्युलर जो प्रिझम आहे त्याला 2 काय असतात, तुमचे सर्क्युलर फेसेस असतात. कोणते 2 सर्क्युलर फेसेस, हा एक सर्क्युलर फेस आणि हा एक सर्क्युलर फेस दिसतोय तुम्हाला. वरचा एक सर्क्युलर फेस आणि खालचा एक सर्क्युलर फेस, असे 2 सर्क्युलर फेसेस असतात. म्हणजे बॉटलचं वरचं टोक आणि बॉटलचं खालचं टोक. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं कर्व सरफेस. आता ही जी बॉटल आहे ही काय आहे, याचा हा पूर्ण जो आहे तो काय आहे, याला कर्व सरफेस काय म्हणतो आपण, याला कर्व सरफेस म्हणत असतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला एजेस. तुम्ही म्हणाल आता हे गोल आहे, गोलला कडा असतात का, बघा ह्या कडा दिसतंय तुम्हाला, ही एज. ठीक आहे. ही काय आहे, त्याची सर्क्युलर एज आहे. इकडनं पण ही काय आहे, त्याची कडा आहे. म्हणजे अशा पद्धतीने याला 2 सर्क्युलर एजेस सुद्धा असतात. मग ह्या बॉटलचा एक्झाम्पल तुम्हाला सिलेंड्रिकल प्रिझम समजलं असेल की याला वरचा आणि खालचा असे 2 काय असतात, तुमचे सर्क्युलर फेसेस असतात. एक तुमचा कर्व फेस असतो आणि तुमच्या एजेस किती असतात, ही एक एज आणि ही एक, अशा 2 एजेस असतात. किती, 2 सर्क्युलर एजेस असतात. आता बघा, दिसतंय तुम्हाला हा एक सर्क्युलर फेस. कलर दुसरा घेते पाहिजे तर मी. हा एक दिसतोय, हा एक तुमचा सर्क्युलर फेस. त्याच्यानंतर हा एक सर्क्युलर फेस. हे का समजावून सांगते, कारण पेपरला तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारणार आहे की अरे तुमचं सर्क्युलर किंवा सिलेंड्रिकल जो पिरॅमिड आहे त्याला सर्क्युलर फेसेस किती असतात. हा एक सर्क्युलर फेस आणि हा सर्क्युलर फेस. मग 3 डायमेन्शनल फिगर फॉर्म बाय सिलेंडर. अ सिलेंडर हॅज डॅश डॅश सर्क्युलर फेसेस. आला की नाही इथे प्रश्न, किती सर्क्युलर फेसेस असतात, तुमचे 2 सर्क्युलर फेसेस असतात. कोणाला, सिलेंड्रिकल प्रिझमला असतात. त्याच्यानंतर विचारलं कर्व फेस. मग आता कर्व फेस सांगितलं तुम्हाला किती असतो, हाच एक काय आहे तुमचा कर्व फेस. ठीक आहे. मग आपण लिहिणार आहात 1 कर्व फेस. आणि सिलेंड्रिकल एजेस, सर्क्युलर एजेस किती आहे, खालची एक सर्क्युलर एज आणि वरची एक सर्क्युलर एज, असे कडा. कडा किती आहेत, 2 आहे. म्हणजे सर्क्युलर एज पण किती लिहिणार आहोत आपण, 2 लिहिणार आहोत. ठीक आहे. आता माझ्याकडे खूप छान छान आकृती आहे, मी त्याच्यामधून तुम्हाला हा सिलेंडर दाखवते. आता बघा, माझ्याकडे खूप छान छान शेप्स आहेत. माझ्याकडे एक शेप आहे तुमचा सिलेंड्रिकल शेप पण आहे, 3D शेप आहे. बघा, मी हा एक सिलेंड्रिकल शेप घेतलेला आहे, दिसतोय तुम्हाला. अजून एक मोठा सिलेंड्रिकल शेप घेते मी, दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. आता आपण याच्याविषयी समजून घेऊया. काय समजून घेणार आहोत आपण, काय शिकलो आहोत, सर्क्युलर ऑर सिलेंड्रिकल प्रिझम.
याला सिलेंड्रिकल प्रिझम का म्हणणार रे? का म्हणणार? कारण याचा जो आकार आहे तो कशासारखा आहे? सिलेंडर सारखा आहे. सिलेंडर सारखा आहे म्हणून त्याला आपण सिलेंड्रिकल प्रिझम म्हणणार. मग सगळ्यात महत्त्वाचं याला सर्क्युलर फेसेस, हा एक फेस आणि हा एक फेस. सर्क्युलर फेस किती झाले तुमचे? सर्क्युलर फेस किती असणार आहे तुमचे? 2 असणार आहे, 2. त्यानंतर कर्व फेस, बघा इथे हा कर्व फेस आहे, दिसतोय तुम्हाला? हा काय आहे? कर्व फेस आहे. कर्व फेस किती आहे तुमचे? कर्व फेसेस आहे 1. आणि राहिलं काय? एजेस. तुम्ही म्हणाल आता हे गोल आहे, पण याला सुद्धा कडा असतात. बॉटलला बघा तुम्हाला दाखवलं मी, खाली पण कडा आहे आणि वरती पण कडा आहे. मग ह्या कडा, ही जी खालची आहे ही कड आणि ही कड, अशा कडा मिळून किती तयार होणार? 2 तुमच्या एजेस तयार होणार आहे. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो 3 डायमेन्शनल शेप. प्रिझमचे सगळे प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. पहिला प्रकार काय शिकवला तुम्हाला? ट्रँग्युलर प्रिझम. ट्रँग्युलर प्रिझम कसा तयार करायचा? त्रिकोण कापायचे 10 ते 15 असे जाड कार्डशीट, ते एकावर एक थप्पी ठेवायची आणि त्याचे काय होतं? ट्रँग्युलर प्रिझम तयार होत असतो. आणि त्याच्या व्हर्टायसेस, त्यांचे फेसेस, त्याचे रेक्टँग्युलर एजेस, हे सगळं छानपैकी समजावून सांगितलं. त्यानंतर दुसरं आपण शिकलो रेक्टँग्युलर प्रिझम. दुसरा टाईप काय शिकलो? रेक्टँग्युलर प्रिझम. आता रेक्टँग्युलर प्रिझम मध्ये रेक्टँग्युलर प्रिझम म्हणजे तुम्ही शॉर्टकटमध्ये काय लक्षात ठेवायचं? तो इट इज नथिंग बट अ क्यूबॉइड. मग क्यूबॉइडच सगळं लक्षात ठेवायचं. क्यूबॉइड म्हणजे काय? 2 रेक्टँगल अशा पद्धतीने आपण एकमेकांना जॉईन करून जी वीट तयार होते, विटेसारखा आकार तयार होतो, त्याला आपण इष्टिकाची ती क्यूबॉइड म्हणत असतो. मग याचे क्यूबॉइड व्हर्टायसेस किती असतात तुमचे? 8 व्हर्टायसेस. त्याच्यानंतर फेसेस किती असतात? 6 फेसेस. त्यानंतर एजेस किती असतात? 12 एजेस असतात. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही कधी तुम्हाला हे विचारलं काय? क्यूबॉइड, 3 डायमेन्शनल फिगर ऑफ क्यूबॉइड विचारलं किंवा रेक्टँग्युलर प्रिझम विचारलं, ते दुसरं तिसरं काहीच नाहीये, ती क्यूबॉइड आहे. रेक्टँग्युलर प्रिझम म्हणजे काय? लक्षात घ्या, इथे कुठेतरी IMP म्हणून लिहून घ्या. रेक्टँग्युलर प्रिझम आलं तर तिथे कन्फ्युजन करायचं नाही. रेक्टँग्युलर प्रिझम म्हणजेच काय आहे तुमचा? इट इज नथिंग बट अ क्यूबॉइड. हा काय आहे तुमचा? क्यूबॉइड आहे. मग क्यूबॉइडच्याच सगळ्या एजेस लिहायच्या, क्यूबॉइडचेच सगळे फेसेस आणि व्हर्टायसेस लिहायचे आहे. आणि शेवटचे आपण शिकलो सिलेंड्रिकल प्रिझम. काय शिकलो? सिलेंड्रिकल प्रिझम म्हणजे हे तुमचं सिलेंड्रिकल प्रिझम, की ज्याला टॉप आणि बॉटम काय असतो? 2 सर्क्युलर फेसेस, 1 कर्व फेस आणि सर्क्युलर एजेस किती असतात? 2. सो अशा पद्धतीने आज आपण सगळे तुमचे जे प्रिझम आहे, या प्रिझमचे 3 टाईप्स, 3 टाईप्स. कुठला? ट्रँग्युलर प्रिझम. पहिला टाईप कुठला रे? ट्रँग्युलर प्रिझम. दुसरा टाईप कुठला? दॅट इज रेक्टँग्युलर प्रिझम. दुसरा टाईप कुठला? रेक्टँग्युलर प्रिझम. आणि तिसरा टाईप कुठला? सिलेंड्रिकल प्रिझम. तिसरा टाईप कुठला? सिलेंड्रिकल प्रिझम. असे 3ही प्रिझमचे प्रकार इथे क्लिअर केलेले आहे. आता आपल्याला पिरॅमिड पण बघायचं आहे, पण पिरॅमिड आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सो पिरॅमिडचे प्रकार बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही खूप सगळ्यांनी सुंदर असा भरभरून प्रतिसाद आपल्या या व्हिडिओजला दिला, त्याच्याबद्दल थँक्यू. तुमचे काही मित्रमैत्रिणी असेल की ज्यांना अजूनही 6 स्टँडर्डचं पुस्तक अवेलेबल नसेल, त्यांना सिलेबस काय आहे ते माहिती नसेल, तर नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांना पण समजेल की नेमकं चाललं काय आहे, आपला सिलेबस चेंज, कारण खूप कन्फ्यूज असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आवडत असेल तर लाईक मात्र करायला तुम्ही विसरतात. नक्की एक लाईक करा, कारण लाईक करणं फ्री आहे आणि सबस्क्राईब करणं पण फ्री आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.